तिकडे वर्धा जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर लोअर वर्धा धरणाचे 3 दरवाजे 10 सेंटीमीटरनं उघडण्यात आले आहेत। सकाळी 10 वाजता धरणातून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू झाला। संभाव्य पूरस्थिती लक्षात घेता नदीकाठच्या गावातील नागरिकांना प्रशासनानं सतर्कतेचा इशारा दिला। पाण्याची आवक वाढल्यास विसर्गात वाढ होऊ शकते असं प्रशासनानं स्पष्ट केलं आहे। याचा सविस्तर आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी निलेश बंगाले यांनी। वर्धा जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवसापासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे आता येथील धरणे जी आहे ही भरायला लागली आहे आणि वर्धा जिल्ह्यातील सर्वात मोठं धरण असलेलं लोअर वर्धा धरणाचंही आता पाण्याची पातळी ही वाढत असताना देखील धरण प्रशासनाने जे आहे ते दरवाजे उघडण्याचा आज निर्णय घेतला होता आणि त्या अनुषंगाने आज सकाळी 10 वाजता धरणाचे 3 दरवाजे 10 सेंटीमीटरने उघडण्यात आलेले आहे आणि या पाण्याचा जो विसर्ग आहे तो वर्धा नदीच्या पात्रात करण्यात आला असून वर्धा नदीकाठ या नदीकाठच्या गावातील लोकांना आता सतर्कतेचा इशारा तो आहे देण्यात आलेला आहे। खरं म्हणजे या धरणाचा जो आवक आहे पाण्याची ही वाढत असल्या कारणामुळे हा निर्णय जो आहे तो घेण्यात आलेला होता आणि सद्यस्थितीमध्ये 3 दरवाजे जे आहे धरणाचे हे उघडण्यात आलेले आहे। लोअर वर्धा धरण आणि त्याच्या मागे अप्पर वर्धा धरण सुद्धा आहे जे विदर्भातील सर्वात मोठ्या धरणापैकी एक आहे आणि आता हे लोअर वर्धा धरण जे आहे हे वर्धा जिल्ह्यातील आर्वी तालुक्यामधील धनोडी या ठिकाणी स्थित आहे। त्याचे 3 दरवाजे आणि हे विहंगमय दृश्य आम्ही तुम्हाला आता या ठिकाणी दाखवत आहोत कशा प्रकारे दरवाजे जे उघडण्यात आलेले आहे त्याचा विसर्ग जो आहे तो वर्धा नदीच्या पात्रामध्ये करण्यात आलेला आहे। 10 सेंटीमीटरने उघडण्यात आले असल्या कारणामुळे पाण्याचा फ्लो जरी कमी असला तरी येत्या काही काळामध्ये पाण्याचा आवक लक्षात घेता ही कमी जास्त प्रमाणामध्ये दरवाजे करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आलेले आहे। आता याविषयी आपल्यासोबत बोलण्यासाठी धरण प्रशासनाचे अधिकारी आपण त्याची संवाद साधूया। साहेब, कशा प्रकारे ही कार्यप्रणाली चालणार आहे? एकूण धरणाची कॅपॅसिटी किती आहे? सर, आपल्या धरणाची कॅपॅसिटी एकूण जो साठा आहे 253.34 आहे। त्याच्यापैकी उपयुक्त साठा 216.87 आहे। त्यापैकी सध्या आज जे साठा आहे तो 179 दलगमी आहे, म्हणजे 79% आहे। तर आपल्या धरण परिचालनानुसार आराखड्यानुसार म्हणजे रिजर्वायर ऑपरेशन शेड्यूलनुसार आपल्याला ते 75% वर धरण ठेवायचं आहे या 15 दिवसात। त्यामुळे आपण धरणाचे सकाळी 10 सेंटीमीटरने 3 दरवाजे उघडलेले आहेत। त्यानुसार 27.48 आपला विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे। नक्कीच येत्या 15 दिवसामध्ये म्हणजे 15 ऑगस्ट पर्यंत धरणाची कॅपॅसिटी जी आहे 75% असावी ठेवावी लागते। त्यामुळे आताच्या कंडिशनमध्ये 79% धरण भरलं असल्या कारणामुळे हे निर्णय जो आहे तो पाणी सोडण्याचा घेण्यात आल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे आणि येत्या काळामध्ये पाण्याची आवक लक्षात घेता ते धरणाचे दरवाजे कमी जास्त प्रमाणामध्ये उघडून बंद करण्याचे सुद्धा प्रशासनाने सांगितलेले आहे। कॅमेरामॅन भूषणसह निलेश बंगाले, NDTV मराठी, वर्धा।